मित्रांनो, मागील भागामध्ये आपण वाहते पाणी, हिमनदी आणि वारा या सर्वांचं अपक्षरण, वहन आणि संचयन कार्य याचा अभ्यास केला. आज आपणास सागरी लाटांचं अपक्षरण, वहन आणि संचयन हे कार्य आणि या कार्यामधून निर्माण होणारी विविध भूरूप यांचा अभ्यास करायचा. सागरी लाटा ज्या पद्धतीनं नदी, हिमनदी आणि वारा अपक्षरण, वहन आणि संचयनाचं कार्य करतात, त्याच पद्धतीनं सागरी लाटा सुद्धा सागर किनाऱ्यावरती असणाऱ्या खडकावरती आघात करून त्या ठिकाणी खननाचं कार्य करतात. त्याचबरोबर हे खनन केलेला खडकाचे तुकडे या सागरी लाटांबरोबर वाहत जातात आणि सागरी लाटांचं वहनाचं कार्य होतं. परंतु ज्या ठिकाणी लाटांचा वेग कमी असतो त्या ठिकाणी हेच खनन केलेला खडकाचे तुकडे याचं संचयन करण्याचं काम सुद्धा सागरी लाटा करत असतात. या सागरी लाटांच्या खनन, वहन आणि संचयन कार्यातून निर्माण होणारी विविध भूरूप आपणास या भागामध्ये अभ्यासायची. सागरी लाटांचं खनन कार्यातून निर्माण होणारी विविध भूरूप. यामधलं पहिलं भूरूप आहे ते म्हणजे तरंग घर्षित मंच. तरंग घर्षित मंच. दुसरा आहे सागरी गुहा. तिसरा आहे सागरी कडा. चौथा आहे सागरी कमान. पाचवा आहे सागरी स्तंभ. या सर्वांची माहिती आपणास घ्यायची. सुरुवातीला आपण तरंग घर्षित मंच याची माहिती घेऊ. हा सागर किनारा आहे, सागराचं पाणी आहे. याच्या बाजूला हा जर खडकाळ भाग असेल तर सागरी लाटांचा आघात या खडकाळ भागावरती होतो. सागरी लाटांचा आघात या खडकाळ भागावरती झाल्यानं या ठिकाणी सागराच्या पाण्यामध्ये या खडकातील काही खनिज विरघळतात आणि त्या ठिकाणचा खडक कमकुवत बसतो. त्याचबरोबर खडकांचा आघात झाल्यामुळे सुद्धा या ठिकाणी दाब वाढून खडक फुटतात आणि हा भाग खाली पोकळ होत जातो. या ठिकाणी हा भाग पोकळ होत गेल्यानं या ठिकाणी सागरी गुहाची निर्मिती होते. सागरी गुहाची निर्मिती होते. हा भाग कालांतरानं लाटाच्या आघातानं हळूहळू आत सरकत जातो आणि आत सरकत गेल्यामुळं या ठिकाणी खोलगट असा हा भाग सागर किनाऱ्यावरती तयार होतो. याला सागरी गुहा असं म्हटलं जातं. कालांतरानं हा भाग अधांतरी राहतो आणि काही काळानं लाटांचा आघात असा झाल्यानंतर हा भाग हवा कोंडली जाऊन दाब वाढून हा वरचा अधांतरी राहिलेला भाग खाली कोसळतो आणि कोसळल्यामुळे या ठिकाणी उभा हा भिंतीसारखा एखादा भाग तयार होतो. हा उभा भिंतीसारखा भाग जो तयार होतो याला सागरी कडा या नावानं ओळखलं जातं. हळूहळू हा भाग असाच परत मागे सरकत जातो आणि या ठिकाणी या लाटांच्या घर्षणानं सपाट असा भाग तयार होतो. हा सपाट तयार झालेला भाग जो आहे, जेव्हा ओहोटी येते, पाणी खाली जातं, तेव्हा खाली गेल्यानंतर एखाद्या चबुतऱ्यासारखा सपाट भाग दिसतो. जसं की ज्याला आपण मंच म्हणतो.
मंचासारखा हा उंच भाग दिसतो, याला तरंग घर्षित मंच या नावानं ओळखलं जातं. याला तरंग घर्षित मंच या नावानं ओळखलं जातं. त्यानंतर हे तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा या निर्माण होतात. आणि जेव्हा एखाद्या वेळेस सागराच्या पाण्यामध्ये जमिनीचा भाग आतपर्यंत जर खूप लांबपर्यंत गेला असेल, समजा हे सागराचं पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये हा जमिनीचा एखादा भाग ज्याला आपण भूशिर म्हणतो, ही भूशिरीचा भाग आतमध्ये गेला असेल, तर या ठिकाणी जसं की एखाद्या डोंगराच्या किंवा पर्वताचा भाग हा सागराच्या पाण्यामध्ये जातो आणि गेल्यानंतर या ठिकाणी सागरी लाटांचा जोरात आघात होतो. दोन्ही बाजूने या भूशिरावरती सागरी लाटांचा आघात होतो आणि आघात झाल्यानंतर काही भागामध्ये आघात झाल्यानंतर इथं झीज जी आहे खडकाची मोठ्या प्रमाणात होताना आपणास दिसते. दोन्ही बाजूने आघात मोठ्या प्रमाणात होऊन खडकाची झीज प्रचंड प्रमाणात होते आणि प्रचंड प्रमाणात झाल्यानंतर हा भाग हळूहळू खोल होत जातो आणि काही काळानंतर या दोन्ही मधला जो भाग आहे तो तुटला जातो आणि या ठिकाणी सागरामध्ये अशी कमान निर्माण झालेली आपणास दिसून येते. आरपार कमान तयार होते. याला सागरी कमान असं म्हटलं जातं. याला सागरी कमान या नावानं ओळखलं जातं. जपानमध्ये मॅत्सुशिमाची इथं तिन्ही बेटावरती या प्रकारच्या कमानी तुम्हाला प्रामुख्याने पाहायला भेटतात. त्यानंतर जर कालांतरानं हा वरती आरांतरी राहिलेला जो भाग आहे हा कोसळतो आणि कोसळल्यामुळे या ठिकाणी फक्त स्तंभच शिल्लक राहतात आणि या राहिलेल्या भागाला, उभ्या राहिलेल्या सागरामध्ये उभा राहिलेला जो सरळ भाग आहे याला आपण सागरी स्तंभ या नावानं ओळखतो. अशा पद्धतीनं सागरामध्ये ही खनन कार्यामुळे 5 भूरूप निर्माण होतात. पहिला आहे तरंग घर्षित मंच, म्हणजे सपाट सागराच्या पाण्याच्या किनाऱ्यालगत सपाट असा हा तरंग घर्षित मंच होतो. त्याच्याजवळच सागरी गुहा ही तयार होते आणि याच्या बाजूला इथं त्या गुहेचा भाग पडल्यामुळं त्या ठिकाणी हा स्तंभ सागरी कडाचा भाग तयार होतो, भिंतीसारखा उभा भाग तयार होतो. सागरामध्ये धुशीर गेल्यामुळं सागर त्या ठिकाणी लाटांचा आघात होऊन सागरी कमान आणि कमान कोसळल्यामुळं सागरी स्तंभाची निर्मिती होत असलेली आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारची भूरूप तुम्हाला सागर किनाऱ्यावरती ज्या ठिकाणी खडकाळ भाग मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी पाहायला भेटतात. जसं की महाराष्ट्राच्या अरबी समुद्राच्या बाजूची जी किनारपट्टी आहे, ज्याला महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी म्हणतो, या किनारपट्टीच्या भागामध्ये अशा स्वरूपाची भूरूप सुद्धा तुम्हाला काही प्रमाणात पाहायला भेटतात. त्यानंतर सागरी लाटाचं संचयन कार्य पाहायचं. सागरी लाटाचं संचयन कार्य. आता सागरी लाटांच्या संचयन कार्यामधून कोणती भूरूप तयार होतात याबद्दल सर्वात महत्त्वाचं भूरूप आहे ते म्हणजे पुळण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बीच असं म्हणतो. सागर किनाऱ्यावरती जेव्हा मोठ्या प्रमाणात वाळूचं संचयन होतं तेव्हा त्याला आपण त्या वाळूच्या संचयनाला बीच असं म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला आपण पुळण या नावाने ओळखतो. ज्या ठिकाणी उथळ सागर किनारा असतो आणि सागरी लाटा मंद स्वरूपाच्या असतात तेव्हा या लाटेबरोबर आलेले खडकाचे लहान लहान तुकडे कण हे अतिसूक्ष्म वाळूच्या स्वरूपामध्ये असतात आणि हे सूक्ष्म खडकाचे कण हे किनाऱ्यावरच्या या मंद लाटेमुळे किनाऱ्यावरती येऊन याचं प्रचंड प्रमाणात संचयन होतं आणि किनाऱ्याला समांतर असा हा वाळूचा एक भाग तयार होतो. हा वाळूचा भाग तयार होतो. हा सागर आहे.
सागर किनारा आहे आणि हा वाळूच्या संचयनातून किनाऱ्याला असा लंबवत हा वाळू भाग तयार झाला की त्याला आपण म्हणतो पुळण या नावाने ओळखतो. भारतामध्ये मरीना नावाची पुळण ही सर्वात लांब पुळण म्हणून ओळखली जाते. तामिळनाडूच्या किनारपट्टीवर ही पुळण तुम्हाला पाहायला भेटते. त्याचबरोबर जगामध्ये कॅसिनो पुळण, ब्राझीलच्या किनारपट्टीवर असलेली ही कॅसिनो पुळण ही जगातील सर्वात लांब पुळण म्हणून सुद्धा ओळखली जाते. अनेक पर्यटक या पुळणवरती भेट देतात, त्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात. पर्यटनाच्या दृष्टीनं या पुळणला खूप महत्त्व असलेलं आपणास दिसून येतं. त्यानंतर आहे वाळूचा दांडा. वाळूचा दांडा जेव्हा सागर किनाऱ्यालगतचा भाग जो आहे तो वक्राकार असतो तेव्हा त्या ठिकाणी निक्षेपणाचं कार्य होतं. स्ट्रेट असेल तर लाटा सरळ येऊन या ठिकाणी आढळतात. मात्र वक्राकार भाग असल्यानंतर त्या ठिकाणी संचयनाचं कार्य प्रचंड प्रमाणात होतं. वक्राकार किनाऱ्यावरती प्रामुख्यानं या भागामध्ये लाट फुटल्यानंतर ही तिरकस येते आणि लाटेचा वेग हा कमी होत जातो. लाटेचा वेग मंदावतो. या वक्राकार भागामध्ये या लाटेबरोबर वाहत आलेले जे वाळूचे कण आहेत हे निक्षेपित होत जातात आणि हा भाग सागरामध्ये असा वाढत जातो. आणि हा वाढत गेलेला सरळ जो भाग आहे यालाच वाळूचा दांडा असं म्हटलं जातं. यालाच वाळूचा दांडा या नावानं ओळखलं जातं. असे वाळूचे दांडे अनेक ठिकाणी आपणास पाहायला भेटतात. या ठिकाणी वक्राकार किनारा असतो अशा ठिकाणी वाळूचे दांडे सागरामध्ये असे घुसलेले तुम्हाला पाहायला भेटतात. या ठिकाणी लाटाचा वेग मंद असतो. काही वेळा हेच वाळूचे दांडे असेच पुढे जातात आणि एकमेकांना चिटकले जातात आणि मूळ सागरापासून हा जो प्रवाह आहे हा प्रवाह हा भाग हा वेगळा होतो. हा भाग वेगळा होतो. या मुख्य सागरापासून हा भाग वेगळा होऊन जातो. कशामुळं तर या वाळूच्या दांड्यामुळं हा सागरापासून वेगळा झालेला भाग आहे. या वेगळ्या झालेल्या भागाला खाजन या नावानं ओळखले जाते. खाजन किंवा खारकच्छ या नावानं याला ओळखलं जातं. हा वेगळा झालेला भाग आहे. बर्फीचं पाणी जेव्हा याच्यामध्ये येतं तेव्हा याच्यामध्ये खारं पाणी साठून राहतं आणि ओहोटीच्या वेळी ते पाणी निघून जातं आणि या साठलेल्या पाण्यापासून या ठिकाणी सरोवरांची निर्मिती होते. याला खाजन सरोवर असं म्हटलं जातं. भारतामध्ये चिल्का, पुलकित यासारखी खाजन सरोवर प्रसिद्ध आहेत. भारताच्या किनारपट्टीवरती पूर्व किनारपट्टीवरती अशा प्रकारची सरोवर तुम्हाला पाहायला भेटतात. त्यामधलं चांगलं उदाहरण चिल्का सरोवर किंवा पुलकित सरोवर ही खाजन सरोवर आहेत. खाऱ्या पाण्याची तयार झालेली ही किनाऱ्यावरची सरोवर या वाळूच्या दांड्यामुळे मुख्य सागरापासून वेगळी होऊन निर्माण झालेली सरोवर आहे. ही आहेत सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेली भूरूप. आता आपणास ही 4 अपक्षरण कारक आपण पाहिली. यामध्ये नदी पाहिलं, हिमनदी पाहिली, वारा पाहिला आणि सागरी लाटा पाहिली. आता शेवटचं आणखी एक महत्वाचं अपक्षरण कारक पाहायचं आहे की ज्याचं नाव आहे भूजल. भूजल जमिनीमध्ये साठलेलं पाणी याला आपण भूजल असं म्हणतो. पावसाचं पाणी या भूपृष्ठावरील खडकातील लहान लहान भेगामधून जमिनीमध्ये जिरतं, पाझरतं, साठून राहतं. याला आपण साठलेल्या पाण्याला भूजल असं म्हणतो. आणि या साठलेल्या जमिनीमध्ये साठलेला हा जमीन आहे. या जमिनीमध्ये साठलेलं हे जे पाणी आहे या पाण्याच्या वरच्या पातळीला भूजल पातळी असं म्हणतो.
या साठलेल्या पाण्याची वरची पातळी जी असते त्याला भूजल पातळी म्हणतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही भूजल पातळी खाली जाते, तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही भूजल पातळी वरती असते. आता जमिनीमध्ये पाणी असतं हे बरोबर आहे, पण हे जमिनीमध्ये जेव्हा मृदू खडक असतो, सच्छिद्र खडक असतो, तेव्हा त्या सच्छिद्र खडकामधून ही जमिनीमध्ये पाणी जिरपतं आणि खाली अच्छिद्र खडकापर्यंत, ज्या खडकाला छिद्र नाही त्या खडका ठिकाणापर्यंत हे पाणी जातं आणि तिथून ते पाणी खाली जसा त्याला मार्ग मिळेल त्या पद्धतीनं वाहताना सुद्धा दिसतं. आता जास्तीत जास्त हे पाणी जमिनीत किती खोलीपर्यंत जातं, तर शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार हे पाणी 915 मीटर खोलीपर्यंत जास्तीत जास्त पाणी जातं. त्याच्या खाली हे पाणी जाऊ शकत नाही, कारण 915 मीटर खोलीनंतर वरचा इतका प्रचंड दाब पडतो की त्या ठिकाणी असलेल्या खडकावरची छिद्र सुद्धा नाहीशी होतात. खडक एकसंग आणि कठीण बनतो, त्याच्या खाली पाणी होऊ शकत नाही आणि त्यामुळे वरच्या भागामध्ये हे भूजलाचं कार्य सुरू होतं. आता भूजलाचं कार्य नेमकं कुठं होतं, तर भूजलाचं कार्य प्रामुख्यानं चुनखडीच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. आता चुनखडी ही पाण्यामध्ये लवकर विरघळते. कार्बनयुक्त पाणी जर चुनखडीशी संपर्क आला तर लवकर चुनखडी विरघळते. हे मागील प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं, जी कार्बन प्रक्रिया पाहिली. त्यामुळे ज्या ठिकाणी चुनखडीचा प्रदेश आहे अशा प्रदेशामध्ये हे पाणी जमिनीमध्ये जेव्हा विरघळतं तेव्हा चुनखडी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विरघळते आणि त्या ठिकाणी या भूजलाचं कार्य प्रामुख्यानं पाहायला मिळतं. पाण्यामध्ये खनिज विरघळली, खडकामध्ये खनिज विरघळली म्हणजे भूजलाचं अपक्षरण कार्य, आणि हीच खनिज बाष्पीभवनामुळे किंवा अतिरिक्त प्रमाणामुळे ही विद्राव्य खनिज जी आहे या विद्राव्य खनिजांचं मोठ्या प्रमाणात संचयन सुद्धा केलं जातं आणि यामुळे हे भूजलाचं संचयनाचं कार्य सुद्धा होतं. याच्यामधून विविध प्रकारची भूरूप तयार होतात. या अपक्षरण, वहन आणि संचयन कार्यामुळे भूजलाची कोणती भूरूप तयार होतात ती आपण अभ्यासणार आहोत. या भूजलाच्या माध्यमातून प्रामुख्यानं जे अपक्षरणाचं कार्य होतं किंवा वहन संचयनाचं कार्य होतं, यामधून जी भूरूप तयार होतात त्याला काष्ठ भूरूप असंही म्हटलं जातं. कारण भूजल आणि त्याच्या कार्याचा प्रामुख्यानं उलगडा जो आहे तो इटलीच्या जवळ असलेल्या ॲड्रियाटिक समुद्र जो आहे त्या ॲड्रियाटिक समुद्राच्या पूर्वेस काष्ट नावाचा चुनखडीचा प्रदेश आहे आणि या चुनखडीच्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये सुरुवातीला प्रामुख्यानं या चुनखडी या काष्ट भूरूपाचा उलगडा झाला, यापासून निर्माण झालेल्या भूरूपांचा उलगडा झाला म्हणून याला काष्ट भूरूप याही नावाने ओळखलं जातं. अशा प्रकारची भूरूप त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात या काष्ट प्रदेशामध्ये पाहायला भेटतात. याच्यामधून निर्माण झालेली भूरूप कोणती आहेत? पहिला आहे विलय विवर. विलय विवर हे प्रामुख्यानं भूजलाच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण झालेली एक भूरूप आहे. आता चुनखडीच्या प्रदेशामध्ये जेव्हा पर्जन्य पडतं तेव्हा त्या ठिकाणी पडलेल्या पर्जन्यामध्ये त्या ठिकाणी असलेली चुनखडी प्रचंड प्रमाणात विरघळली जाते आणि त्या ठिकाणच्या भूपृष्ठाला लहान लहान विवर किंवा छिद्र पडतात. यालाच विलय विवर किंवा विलय छिद्रे या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ही छिद्रे प्रामुख्यानं 3 ते 10 मीटर खोलीपर्यंतची असतात. काही छिद्र तर 30 मीटर खोलीपर्यंतची तुम्हाला पाहायला भेटतात. अशा प्रकारची छिद्र चुनखडीच्या प्रदेशामध्ये लाखोंच्या संख्येने आपणास पाहायला भेटतात. यालाच विलय विवर असं म्हटलं जातं. पर्जन्य पडल्यानंतर या पृष्ठभागावरती प्रामुख्यानं अशा प्रकारची छिद्र पडायला सुरुवात होते. काही छिद्र खोल असतात आणि हे खोल गेल्यानंतर हे पाणी आतमधून सुद्धा प्रवाही होतं आणि
जेव्हा हे पाणी विलय विवरामधून आतमध्ये जातं तेव्हा त्या ठिकाणी हे आतील भागातून प्रवाही होऊ लागतं आणि प्रवाही झाल्यानंतर आतमधून पोकळ असा भाग तयार होतो. याला गुहा असं म्हटलं जातं. या भूजलामुळे तयार झालेल्या गुहा असंही याला म्हटलं जातं. प्रचंड प्रमाणात या गुहा आतमध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये त्या पोकळी निर्माण होतात, एकमेकांना विलय विवर मिळतात आणि आतमध्ये एखादा भुयारी रस्त्यासारखा मार्ग तयार होतो आणि यालाच आपण गुहा या नावानं ओळखतो. या गुहा निर्माण होतात. अशा प्रकारच्या गुहा जर पाहायच्या म्हटलं तर आपल्या भारतामध्ये पूर्वेकडील राज्य आसाम राज्य त्या ठिकाणी असलेल्या गारोखासी टेकड्या ज्या आहेत आसामकडील भागामध्ये, या गारोखासी टेकड्यांच्या परिसरातील चुनखडीच्या प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या गुहा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर केंटुकी प्रांत असेल, अमेरिकेतील संयुक्त संस्थानामध्ये किंवा युगोस्लोव्हियामध्ये हा काष्ट भूप्रदेश असेल, याही ठिकाणी तुम्हाला या प्रकारच्या भूरूप पाहायला भेटतात. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा जलप्रवाह या विलय विवरामध्ये जातो आणि आतमधून सागरी गुहामधून वाहत जातो. एखादी नदी सुद्धा यामध्ये आतमध्ये गडप होते आणि परत एखाद्या ठिकाणी बाहेर पडते. अशा प्रकारची स्थिती सुद्धा तुम्हाला पाहायला भेटते. लॉस्ट नावाची नदी अशाच प्रकारे या विलय विवरामध्ये गडप होते आणि 13 किलोमीटर पृथ्वीच्या अंतर्गत भागातून वाहते आणि परत ती भूपृष्ठावर उगम पावते. अशा प्रकारचा आपणास दिसून येतो. त्यानंतर शेवटचं भूरूप आहे जे संचयन कार्यामधून निर्माण होतं, ते म्हणजे अधोमुखी लवणस्तंभ आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ. अधोमुखी लवणस्तंभ आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ. चुनखडीच्या प्रदेशामध्ये जे पाण्यामध्ये क्षार मोठ्या प्रमाणात विरघळतात, चुनखडी मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये विरघळते आणि जेव्हा ही चुनखडी एखाद्या छतामधून या विलय विवरामधून जेव्हा चुनखडी आतमध्ये येते आणि छतामधून जेव्हा ही खाली वाहू लागते, गुहामध्ये जाते आणि वाहत असताना या चुनखडीच्या प्रदेशामधून वाहत येणारं हे चुनखडी मिसळलेलं क्षारयुक्त पाणी जेव्हा या छतातून खाली टिपकतं तेव्हा त्या पाण्यामध्ये असलेले क्षार हे छताला आणि ज्या ठिकाणी खाली पाणी टिपकतं त्या ठिकाणी संचयित होतात आणि त्या ठिकाणी छताच्या बाजूला आणि खालच्या बाजूला ज्या ठिकाणी हे पाण्याचे थेंब पडतात त्या ठिकाणी क्षाराचे स्तंभ तयार होतात आणि या स्तंभाला लवण स्तंभ असं आपण म्हणतो. छताच्या बाजूने जसं आपण घरामध्ये क्षारयुक्त पाणी नळाच्या टोटीमधून येत असेल तर नळाच्या टोटीला क्षार चिटकून राहतात, त्याच पद्धतीने छतामधून पाणी पडताना या ठिकाणी छताच्या बाजूला एक क्षार मोठ्या प्रमाणात चिटकून राहतात आणि ते खाली वाढत राहतात. हे चिटकत राहिल्यामुळे या ठिकाणी जो छतावरून जमिनीकडे खालच्या बाजूला जो स्तंभ निर्माण होत जातो त्याला अधोमुखी लवण स्तंभ असं म्हटलं जातं. तर खालच्या बाजूनं वरच्या छताकडच्या बाजूला जे क्षाराचा स्तंभ तयार होतो त्याला ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ असं म्हटलं जातं. हा झाला अधोमुखी लवण स्तंभ आणि हा झाला ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ. अशा प्रकारचे स्तंभ सुद्धा या भूजलाच्या संचयन कार्यामधून निर्माण होत असलेले आपणास दिसून येतात. बऱ्याच वेळा हे अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ एकत्रित सुद्धा येतात आणि या ठिकाणी स्तंभ निर्माण झालेले आपणास दिसून येतात. हे झालं भूजलाचं निक्षेपण कार्यामुळे किंवा संचयन कार्यामुळे निर्माण झालेलं भूरूप. विलयविवर आणि गुहा हे भूजलाच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होतात, तर अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ हे प्रामुख्याने
भूजलाच्या निक्षेपण किंवा संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूप आहेत. या प्रकरणामध्ये आपण अपक्षरण आणि त्याची कारक नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल यांच्या कार्यातून निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांचा आपण अभ्यास केलेला आहे.